नमस्कार, मी सुवर्ण. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यातील सगळ्याच दुकानांवरील पाट्या आता मराठीत दिसणार आहेत. खरं तर ज्या मराठीत नसतील त्या कराव्या सुद्धा लागणार आहेत. दुकानांना महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम 2017 लागू होत असल्यानं यापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना आणि दुकानं नियमातून पळवाट काढत असल्याचं आढळून आलं. अशा प्रकारच्या तक्रारी सरकारकडे दाखल झालेल्या होत्या. मंत्रिमंडळानं महाराष्ट्र दुकानं आणि आस्थापना अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करण्याचा आणि पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या सगळ्याच दुकानांवरील पाट्या आता मराठीत कराव्या लागतील. मराठीत देवनागरी लिपीतील अक्षरं इंग्रजी किंवा अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी ही दुरुस्ती मंजूर करण्यात आलेली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मोठाच निर्णय झालेला आहे. सगळ्या छोट्या मोठ्या दुकानांवरच्या पाट्या कोणत्या भाषेत असाव्या या संदर्भातला हा अधिनियमामध्ये सुधारणेचा मुद्दा आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेकदा या मुद्द्यावरून राजकारण झालेलं आहे, आंदोलनं झालेली आहेत. पण आता मात्र स्पष्ट करण्यात आलंय की पाट्या कशा भाषेत असतील, किती मोठ्या किती छोट्या असतील. आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आणि तसं दिसत होतं. त्यामुळे आम्ही याचा पाठपुरावा केला आणि ह्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव दिला. आज मंत्रिमंडळाने सुद्धा त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये हा कायदा सुधारणा जी आहे ती मंजूर होईल आणि इथून पुढे महाराष्ट्रातल्या सगळ्या दुकानांवर, सगळ्या आस्थापनांवर ज्या पाट्या असतात त्या मराठीत कराव्याच लागतील असा तो कायदा असेल. पुन्हा याच्यामध्ये अशी दुरुस्ती केलेली आहे की मराठीतली अक्षरं म्हणजे देवनागरी लिपीतली अक्षरं ही दुसऱ्या भाषेतल्या अक्षरांपेक्षा लहान असता कामा नये. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या संपर्कात आहेत. उदय, फार महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि गेले अनेक दिवस ज्याच्या मुळे आंदोलनं होत होती किंवा ज्याच्यावर टीका होत होती, जो मुद्दा अनेकदा पुढे यायचा मग मागे पडायचा, आज मात्र त्यावर शिक्कामोर्तब झालं. अगदी बरोबर. महाराष्ट्र दुकाने आस्थापना अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि आता राज्यातील सर्वच दुकानांना मराठी भाषेमध्ये ठळक अक्षरामध्ये दर्शनी भागामध्ये नाव जे आहे, दुकानं असतील किंवा जे काही हॉटेल असेल त्यांचे ठेवावं लागेल. आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे, मुंबई असेल, ठाणे असेल किंवा पुणे असेल, इथे मोठ्या प्रमाणात मोठे मोठे शॉप्स असतात. तिथे इंग्रजी अक्षरामध्ये किंवा त्यांच्या भाषेच्या म्हणजे इतर भाषांमध्ये मोठ्या अक्षरामध्ये नावं जी आहे त्या दुकानांची दिलेली असतात आणि मराठी नाव जे आहे ते कुठेतरी कोपऱ्यात किंवा लहान अक्षरामध्ये दिलं जातं. तसं आता करता येणार नाहीये. एक कडक जो नियम जो आहे तो करण्यात आलेला आहे. सरसकट सर्व दुकानांना आता मराठी भाषेमध्ये ठळक अक्षरामध्ये दर्शनी भागामध्ये त्यांच्या आस्थापना असतील, दुकानं असतील यांचं नाव जे आहे ठळक अक्षरात द्यावं लागणार. त्याबरोबरीने त्यांना जर इतर भाषेमध्ये जर का नाव द्यायचं असेल तर ते बरोबरीचं असलं पाहिजे. कमी जास्त नाव अजिबात असता कामा नये असं दिलेलं आहे. याआधी जे काही पळवाट होती ती म्हणजे दुकानांमध्ये जर का 10 पेक्षा कमी व्यक्ती जर काम करत असतील आणि त्यात मराठी व्यक्ती नसतील तर त्यांना त्यामध्ये पळवाट मिळत होती, मुभा मिळत होती. मात्र आता तशी मुभा जी आहे ती मिळणार नाही आहे. एक व्यक्ती जरी मराठी असेल तरी देखील त्या दुकानं असतील किंवा आस्थापना असतील, हॉटेल्स असतील त्यांना मराठीमध्ये ठळक अक्षरामध्ये नाव जे आहे ते द्यावं लागणार आहे. तसा आता नियम करण्यात आलेला आहे आणि या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कडक कारवाई देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे मराठी भाषेला महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आता एक बरोबरीचं आणि चांगलं मानाचं स्थान मिळेल एवढं नक्की आपण म्हणू शकतो. नक्की. आणि उदय, या सगळ्यामध्ये अजून एका गोष्टीचा म्हणजे अगदी छोटीशी बाब आहे पण त्याचा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलाय, तो असा की देवनागरी लिपीतली जी अक्षरं असतील ती इतर भाषांच्या अक्षरांपेक्षा छोटी नसतील. तर याविषयी सुद्धा काय सांगशील? अगदी बरोबर आहे. काही जण काही भाषेमध्ये पळवाट देखील काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मराठी देवनागरी लिपी जी आहे ते लिपीतलं जे फॉन्ट असेल, अक्षर असतील ते ठळक अक्षरामध्ये आणि बरोबरीच्या स्थानामध्ये असलं पाहिजे. काही वेळेला इंग्रजी अक्षरांचे जे अक्षर असतात ती मोठी दाखवतात आणि मराठी देवनागरी लिपी जे ते लहान अक्षरामध्ये दाखवतात. तसं आता करता येणार नाही. मराठी देवनागरी लिपीतली जी अक्षर आहेत ती ज्या साईजची असतील किंवा ज्या ह्याची असतील मोठी असेल तशीच इतर भाषांची जी की नावं जी आहेत ती ठेवता येणार आहेत. त्यामुळे कुठेही तडजोड करावी लागणार नाही किंवा पळवाट देखील काढता येणार नाही. अशा दृष्टिकोनातून हा अधिनियम जो करण्यात आलेला आहे आणि त्याचं पालन राज्यातल्या सर्व दुकानं आणि आस्थापनांना आता करावं लागणार आहे. नक्की. उदय, धन्यवाद. आपण सविस्तर या सगळ्याविषयी बोललात त्यासाठी.
पुढच्या बातमीकडे वळूया. अहमदनगरमधील बोगस बायोडिझेल चोरी प्रकरणी न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीची प्रशासनानं दखल घेतली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांची चौकशी करण्याचे आदेश महासंचालकांनी दिले आहेत. तसंच चौकशीचा अहवाल 7 दिवसांमध्ये सादर करण्याचे आदेशही देण्यात आले. डिझेल चोरीची चौकशी करण्याचं सोडून हा व्हिडिओ कोणी काढला अशी विचारणा करत पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पोलीस ठाण्यातील कार्यरत कॉन्स्टेबल वाघेला यांचा आणि त्यांच्या पत्नीचा मोबाईल बेकायदेशीररित्या ताब्यात घेतला होता. या संदर्भात वाघेला यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. तर दुसरीकडे राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार सुद्धा दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाची महासंचालकांनी गांभीर्यानं दखल घेतली आणि या प्रकरणी तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. साहेबराव, हे जे सगळं प्रकरण आहे त्याच्याविषयी तर अधिक सांगाच तुम्ही, पण ही गोष्ट एक महत्त्वाची बाब निश्चित करते की महसूल प्रशासन असेल किंवा पोलीस विभाग असेल, यातले कोणीतरी नक्की असे आहेत ज्यांना हे सगळं प्रकरण वाढू नये असं वाटतं. सोना अगदी खरं आहे. कारण आणि दुसरं एक म्हणजे धक्कादायक सुद्धा आहे. ज्या वेळेस 1 महिन्यापूर्वी न्यूज 18 लोकमतने डिझेल चोरी करण्या प्रकरणामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होता, त्याची एक बातमी केली होती आणि त्यानंतर काळामध्ये त्या डिझेल चोरी प्रकरणाचा एक व्हिडिओ पोलिसांना आपण दिला होता. त्या काळामध्ये मनोज पाटील यांनी डिझेल चोरी प्रकरणामध्ये चौकशी लावली होती, पण त्याच काळामध्ये त्या ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनीही स्वतंत्र चौकशी केली आणि हा व्हिडिओ कोणी काढला या सगळ्या प्रकरणामध्ये तो व्हायरल कोणी केला तर याची चौकशी केली. त्याच्यामध्ये काही कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त केले होते. सुशील वाघेला हा तिथे कॉन्स्टेबल जो आहे तर तो त्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस पोलिसांनी कारवाई केली होती डिझेल प्रकरणामध्ये, डिझेल चोरी प्रकरणामध्ये, तर त्याच्यानंतर जाप्ता देण्यासाठी सुशील वाघेला या कॉन्स्टेबलचा जाप्ता त्या ठिकाणी होता. तर या 5 ते 6 लोकांचे मोबाईल पोलिसांनी त्यावेळेस संपत शिंदे यांनी ताब्यात घेतले होते आणि त्यामध्ये सुशील वाघेला जे आहेत त्यांच्या पत्नीचाही मोबाईल पोलिसांनी जप्त केला होता. आता ज्यावेळेस जप्त केला होता तर असा कुठलाही कायद्यात बसत नाही की एखाद्या कॉन्स्टेबलचा पत्नीचा पोलीस तपासासाठी मोबाईल जप्त करणं आहे. असा त्यांनी काय गुन्हा केला होता की ज्या प्रकरणावर पोलिसांनी अशा प्रकारे एखाद्या आरोपीप्रमाणे पोलिसांना वागणूक दिली. सुशील वाघेला सोबत या पत्नीचाही मोबाईल जप्त केला. एकंदरीत पोलिसांनी ही चोरी झाली का, कोणी केली, का केली याचा तपास करायला हवा होता, पण तसं न करता हा व्हिडिओ काढला कोणी आणि व्हायरल का केला याचा तपास निरीक्षक आई संपत शिंदे यांना का करा वाटला. याचा अर्थ असा होतो की आपण केलेली चोरी, आपल्या कर्मचाऱ्यांनी केलेली चोरी या लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न संपत शिंदे यांनी केला होता. साधारणतः या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस वाघेला जे आहेत त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे अर्ज केला होता. त्याचबरोबर त्याच्यावर कारवाई झाली नाही म्हणून यांनी डायरेक्ट पोलीस महानिरीक्षक जे आहेत त्यांच्याकडे हे तक्रार अर्ज केला होता. त्या अर्जाची गंभीर दखल घेऊन महानिरीक्षक यांनी अहमदनगरचे ऍडिशनल एसपी जे आहेत सौरभ अग्रवाल यांना आदेश दिले होते आणि फोन करून सांगितलं सुद्धा होतं की या सगळ्या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून 7 दिवसाच्या आत अहवाल आम्हाला पाठवा. याचा अर्थ असा होतो की कर्मचाऱ्याशी जे काही पोलीस निरीक्षक वागले होते हे चुकीचं होतं. या सगळ्या प्रकरणामध्ये सोडणार की जेव्हा बायोडिझेल प्रकरणामध्ये न्यूज 18 लोकमतने हे उघडकीस आल्यानंतर एका प्रकरणामध्ये 22 आरोपी सापडले होते. म्हणजे या सगळ्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? संपत शिंदे का पाठी घालतात? संपत शिंदे यांनी ती कामामध्ये कुचराई केली होती त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? आणि या सगळ्या प्रकरणामध्ये संपत शिंदे यांच्यावर कारवाई कधी होणार हाच एक मोठा प्रश्न आहे. सोना साहेबराव, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे. मागील अनेक दिवसांपासून यात्रा कशा पद्धतीने होणार याची उत्सुकता नागरिकांना लागली होती. नागेश मागे नागेश हो नागेश भैया तर या सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे. मागील अनेक दिवसांपासून यात्रा कशा पद्धतीने होणार याची उत्सुकता होती. मात्र आता यंदाची महायात्रा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटींनुसार होते आहे. मानकरी हिरेहब्बू वाड्यातून योगदंड मंदिराकडे ही यात्रा रवाना झाली. शहरातील 68 लिंगांना तैलाभिषेकासाठी प्रारंभ झालेला आहे.
सिद्धरामेश्वराची यात्रा यावेळेला कशी होणार, किती दिवसांमध्ये होणार, कुठले विधी किंवा परंपरा यावेळी करता येऊ शकते आणि कुठले विधी करता येऊ शकणार नाहीत, किती जणांची उपस्थिती, तर 50 जणांचीच उपस्थिती विवाह सोहळ्याला असू शकते, अशा प्रकारे नियम आणि निर्बंध घालून दिलेले आहेत. यावेळेला ते पाळणं गरजेचं आहे. गेली 2 वर्ष सिद्धरामेश्वराची यात्रा निर्बंधांमध्येच होते आहे, कारण कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून. जे जे या सोहळ्यासाठी उपस्थित असतील त्यांची नावं आधी देणं बंधनकारक आहे, त्यांची RT-PCR होणं बंधनकारक आहे. अशा काही नियम अटी शर्थींसह ही सिद्धरामेश्वराची यात्रा सुरू झालेली आहे. हजारो लाखो लोक या सिद्धरामेश्वराच्या यात्रेला दरवर्षी येत असतात. विवाह सोहळा पाहण्याकरता डोळ्यांमध्ये आपला प्राण आणून तो सोहळा पाहण्याकरता तिथे उपस्थित असतात. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियम आणि निर्बंध यावेळेला लावले गेलेले आहेत. वर्ध्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतीये. गेल्या 5 दिवसांपासून वर्ध्यामध्ये कोरोनाची संख्या वाढतीच बघायला मिळते. गेल्या 24 तासात वर्ध्यात 117 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. प्रशासन आणि नागरिकांची चिंता त्यामुळे वाढली आहे. वर्ध्यात सध्या कोरोनाचे 398 सक्रिय रुग्ण आहेत. वर्ध्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागरिक अजूनही कोरोनाचे नियम पाळताना दिसत नाहीत. नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. गेल्या 3 जानेवारीला नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे अवघे 12 सक्रिय रुग्ण होते. आता हाच आकडा 200च्या घरात जाऊन पोहोचलाय. गेल्या 10 दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाच्या 225 नव्या रुग्णांची भर पडली आहे. सर्वाधिक कोरोना बाधित हे नंदुरबार, शहादा, नवापूर यासारख्या शहरीकरण झालेल्या भागात आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलिसांकडून सुद्धा करण्यात येत आहे. जे कोरोनाच्या नियमाचा भंग करतायत अशा लोकांवरती केसेस करण्याची कार्यवाही सुरू आहे आणि या संदर्भाने 12 ठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आलेली आहे. आणि या 12 ठिकाणी नाकाबंदी करून लोकांचं कोरोनाच्या संदर्भातले नियम किंवा मास्क वापरणं वगैरे जे आहे या संदर्भात जर नियमभंग करताना कुणी आढळत असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत आहे. बातमी औरंगाबादमधून आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाचा फैलाव पाहता आता घरात बसून दुखवटा पाळण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय. आंदोलनस्थळी न येता घरात बसून दुखवटा पाळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद मुख्य बस स्थानकाच्या गेटवर आज बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रातील आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांची मानसिकता आता तुटत चालली आहे. कारण गेल्या 2 महिन्यांपासून पगार नसल्यानं खावं काय असा प्रश्न आहे. त्यामुळे काही कर्मचारी कामावर हजर होत असल्याची कबुली आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांनी दिली आहे. शेतकरी होते, मजूर होते, त्यांचा दुखवटा सुरू आहे. हा कोणासाठी आहे का? माझ्या वैयक्तिक नाही. तुम्ही उद्या नोकरी केल्यानंतर तुमचा परवा पगार होणार आहे का? त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलतायत. थेट प्रक्षेपण. या व्यतिरिक्त स्वतः सेल्फ टेस्टिंग करून फार्मसीमध्ये जाऊन सेल्फ टेस्टिंगच्या किट्स आणतायत आणि घरी टेस्टिंग करतायत. तर असे लोक बऱ्याचदा पॉझिटिव्ह असताना सुद्धा रिपोर्ट करत नाहीत आणि अशी आहे त्यासाठी सुद्धा फार स्पष्ट सूचना दिल्यात. तर एखाद्याने फार्मसीवरून टेस्ट किट आणली आणि टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला तरी त्याला लक्षणं नसतील, काही अडचण, माइल्ड लक्षणं असतील, घरी करण्याच्या संदर्भाने त्यांना परवानगी असू द्या आणि त्यांनी होम क्वारंटाईन लोकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी टू डू अँड नॉट टू डू म्हणजे काय करावं काय नाही करू या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलेला एवढं भाग म्हणून की सेल्फ टेस्टिंग जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्ही कृपया आपल्या जवळच्या सेंटरला कळवा की आरोग्यमंत्री राजेश टोपेंची पत्रकार परिषद. सांगायचं की एकूण ऑक्सिजनची सध्याची डिमांड कोविड आणि नॉन कोविड मिळून 400 मेट्रिक टन आहे. आता आपला नोटिफिकेशन काय की कोविडसाठी ज्यावेळेस 700 मेट्रिक टन लागेल त्यावेळेस आपण ऑटो मोडवर लॉकडाऊन करू. परंतु आज
कोविड आणि नॉन कोविडमधलं जर आपण हे बघितलं तर साधारण 250 मेट्रिक टन नॉन कोविड रुग्णांसाठी लागतं आहे, 150 मेट्रिक टन कोविड रुग्णांसाठी लागतं, असं 400 मेट्रिक टनाची आज ऑक्सिजनची त्या ठिकाणी गरज आहे. आता नॉन कोविड म्हणजे कोण, तर आपण ज्या ऑपरेशन्स करतो, प्लॅन्ड ऑपरेशन्स करतो, त्यांना जे ऑक्सिजन लागतं ते सगळं त्याच्यात गृहीत धरलेलं आहे. आणि आपण ज्यावेळी कोविडची सेकंड पीक आली होती किंवा सेकंड वेव्ह आली होतं, त्यावेळी आपण कंप्लीट नॉन कोविड थांबवलं होतं, विनंती करून थांबवलं होतं की सगळ्या ऑपरेशन करणाऱ्या लोकांच्या सर्जन्सला की आपण प्लॅन्ड सर्जरी करा, नंतर करा. तर त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी मुद्दाम मी सांगू इच्छितो की अशी पॅनिकी होण्याची सिच्युएशन जरूर नाही, परंतु आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि त्यामुळंच काही महत्त्वाचे निर्बंध माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावरून जे मान्य झालेले आहेत त्यांना आपण पूर्णपणे अनुपालन करून सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे. शाळेच्या बाबतीत सुद्धा चर्चा प्रदीर्घ झाली आणि जे काही आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा शाळेंच्या म्हणजे रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे, आता मराठवाड्यामध्ये वाढते, विदर्भामध्ये वाढते, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन साधारण एक 15-20 दिवस अजून शाळा बंद ठेवण्याच्या दृष्टिकोनातूनच निर्णय व्हावा अशाच पद्धतीचं चर्चेच्या अंती त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. आणि त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन करूया की कशी पीक चाललेला आहे, त्यानंतर मग शाळेच्या संदर्भातला निर्णय योग्य तो घेण्यात येऊ शकेल. दुसरा एक मुद्दा आहे की पर्यटन स्थळांच्या ठिकाणी कोणतरी निर्बंध शिथिल करावे, कारण की जरी रुग्णसंख्या वाढत असली तरी काळजी घेऊन अशा पद्धतीनं पर्यटनावरती परिणाम होणार नाही अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जाते. तूर्त संख्या आता 46,000 आजची संख्या आहे, म्हणजे जवळजवळ 50,000 टचिंग आहेत आपल्या रोजच्या ह्याच्यात. एक लक्षात घ्या की जशी जशी संख्या वाढेल तशी तशी संख्या वाढत असल्यानंतर त्याच्या टक्केवारी जे काही हॉस्पिटलायझेशन होण्याचं जे टक्केवारी असेल कदाचित 2.5% असो, 3% असो, पण जेवढा डिनॉमिनेटर म्हणजे खालचा जो हे असेल तो वाढेल त्या पद्धतीनं आपली हॉस्पिटलायझेशनची संख्यासुद्धा पुढच्या काळात वाढू शकते, ऑक्सिजनची संख्यासुद्धा थोडीफार निश्चित प्रकारे वाढू शकते. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला पर्यटनाकडेच्या बाबतीत असो किंवा अन्य बाबी असो ज्या आज तेवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत, तुलनात्मक आपल्या सगळ्यांच्या आरोग्य आणि जीवितहानीच्या तुलनेमध्ये, त्यामुळे तूर्त मला असं वाटतं की सध्याचा कोविडचा जो कहर चालू आहे संख्येचा, त्याला अनुषंगून तूर्त जानेवारी एंड फेब्रुवारी 1-2 वीकपर्यंत मला वाटतं फार शिथिलता येईल असं अंदाज माझा स्वतःचा वैयक्तिक आहे. शिथिलता येईल असं वाटत नाही असा अंदाज माझा निश्चित प्रकारे आहे. त्यामुळे थोडं माझ्या महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा या संदर्भातली खूप घाई करू नये. सध्या निश्चित प्रकारे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत संसर्ग थांबवणे हा शासनासमोरचा एक प्रथम प्राधान्याचा विषय आहे आणि तो निर्बंधाने आणि वॅक्सिनेशनने या दोन गोष्टींनी थांबू शकतो असं तज्ज्ञांचं आणि टास्क फोर्सचं आणि केंद्र शासनाचं मत आहे. त्या अनुषंगाने या सर्व गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. आणि मास्क लावणे याच्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आव्हान करतात की मास्क लावणे, याच्यावरती तुमचं काय? मास्क लावू नये असं म्हणणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पुढे सर, 98 लाख लोकांनी अजूनही एकही डोस घेतलेला नाहीये, काय आपण निर्बंध करणार आहे, कायदेशीर बंद करणार आहे? तीच मी माहिती दिली की आपल्याला जे म्हणून आपल्याला या संदर्भाने म्हणजे वॅक्सिनेशन किंवा लसीकरण व्हावंच यासाठी जे म्हणून आपल्याला करणं शक्य असेल, समजावून सांगून असेल किंवा काही त्यांच्या संदर्भात मला असं म्हणायचं की कडक पद्धतीनं काही कारवाई करण्याच्या संदर्भातला विषय असेल. कारवाईचा अनुषंगाचा अर्थ असा की अनेक ठिकाणी ज्या काही हा शासनाचाच राष्ट्रीय कार्यक्रम आहे वॅक्सिनेशन, आणि या वॅक्सिनेशनच्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये कुणीही अडथळा आणू नये किंवा कुणीही त्यामध्ये मनमानी करू नये की आम्ही
महाराष्ट्रात आत्ता तरी लॉकडाऊन करण्याची वेळ नाही असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलंय. कोरोनाची सध्याची परिस्थिती, नागरिकांनी काय करण्याची गरज आहे या सगळ्याविषयी ते बोलत होते. आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा या 2 सत्रात कराव्यात का हा प्रश्न विचारला होता, ज्यावर अनेक कू ॲप युजर्सनी कमेंट केलेली आहेत. त्यातील एक कमेंट निशा पाहुणे यांची आहे. प्रत्येकाच्या जीवाची काळजी करणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे 2 सत्र ठीक आहेत असं निशा पाहुणे यांनी मत मांडलंय. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका, कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा, म्हणजे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.